त्र्यंबकेश्वरचं दर्शन घेऊन परतताना अपघात, दगडांनी भरलेला टिप्पर उलटला, 2 पोरं जागेवर गेले। आध्यात्मिक नगरी असलेल्या त्र्यंबकेश्वरमध्ये दुपारी रक्ताचा सडा पडला। त्र्यंबकराजाचे दर्शन घेऊन आनंदाने घरी परतणाऱ्या 2 तरुण पर्यटकांवर काळाने भीषण घाला घातला। भरधाव वेगात असलेल्या आणि दगडांनी गच्च भरलेला डंपर उलटल्याने 2 दुचाकीस्वार पर्यटकांचा डंपर खाली चिरडून जागीच मृत्यू झाला। या अपघाताचा अंगावर काटा आणणारा सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आला असून सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहून लोकांच्या काळजाचा ठोका चुकत आहे। ही हृदयद्रावक घटना त्र्यंबकेश्वर गेस्ट हाऊस जवळ दुपारी 3:30च्या सुमारास घडली। डंपर उतारावरून वेगाने येत असताना समोरून चुकीच्या बाजूने सिलेंडरने भरलेला एक छोटा हत्ती टेम्पो आला। या टेम्पोला वाचवण्याच्या नादात डंपर चालकाने अचानक जोराचा ब्रेक लावला, मात्र डंपरमध्ये वजनी दगड असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि तो थेट दुचाकीवर उलटला। बुलढाणा जिल्ह्यातील शिवम राजेश उबरहांडे वय वर्ष 22 राहणार पांगरी उबरहांडे आणि भूमिका समाधान खेडेकर वय वर्ष 21 राहणार अंतरे खेडेकर हे दोघे दुचाकीवरून जात असताना डंपर त्यांच्या अंगावरच कोसळला। डंपरमधील महाकाय दगड थेट या दोघांवर पडल्याने त्यांना हालचालीची संधी मिळाली नाही आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला। ऐनवेशीत असलेल्या 2 तरुणांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे। सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसते आहे की जर तो सिलेंडरचा टेम्पो चुकीच्या बाजूने आला नसता तर डंपर चालकाला ब्रेक दाबण्याची गरज पडली नसती। एकाच्या चुकीमुळे 2 निष्पाप जीवांचा बळी गेला आहे। घटनेनंतर त्र्यंबकेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जेसीबीच्या मदतीने उलटलेला टिप्पर बाजूला केला। पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून दोषींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या अपघाताने रस्त्यावरील बेशिस्त वाहतूक आणि डंपरच्या वेगावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। तसंच या घटनेमुळे भरधाव वेग आणि चुकीच्या बाजूने वाहने चालवण्याचे धोके पुन्हा एकदा समोर आले आहेत।